आता कर्नाटक स्टेटमध्ये नेमकं ॲडमिशन कुणी घ्यावं, ॲडमिशन घेण्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा आता रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तर या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो माझं नाव ऋषिकेश आणि आरंभ करिअर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटमधूनच मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेण्याची इच्छा असते, पण थोडासा स्कोअर कमी आल्यामुळं व महाराष्ट्रातील मॅनेजमेंटची फीस ही जास्ती असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेता येत नाही. पण अशा विद्यार्थ्यांना कर्नाटक स्टेटमध्ये महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट फीपेक्षाही कमी फीजमध्ये कर्नाटकामध्ये ॲडमिशन मिळू शकतं. सो सगळ्यात अगोदर कर्नाटक स्टेटमध्ये मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर पहिली गोष्ट मध्ये तुम्हाला 12वी बोर्डमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयामध्ये कमीत कमी 50% सिक्युअर करणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिक्स 100 मार्काचा तुमचा क्वेश्चन पेपर असतो, केमिस्ट्री 100 मार्क्सचा असतो, बायोलॉजी 100 मार्क्सचा असतो, टोटल 300 मार्क्स झाले. सो आउट ऑफ दॅट 300 तुम्हाला कमीत कमी 150 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे 300 पैकी जर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये 150 मार्क्स जर मिळाले असतील, म्हणजे तुमचा ग्रुप क्वालिफाय झाला असेल, तरच तुम्हाला कर्नाटक स्टेटमध्ये ॲडमिशन घेता येतं. दुसरा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे जी तुमची नीटची एक्झाम होते ती 720 मार्काची असते. तर त्या 720 मार्काच्या एक्झाममध्ये तुम्हाला कमीत कमी 50% सिक्युअर करणं गरजेचं असतं. आता 50% म्हणजे 2023च्या कट ऑफनुसार किती येतात, तर 720 पैकी कमीत कमी तुम्हाला 137 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आता 2024 मध्ये हे मार्क्स किती असतील, तर ते आपल्याला नीटचा रिझल्ट 2024चा जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळी समजेलच. पण साधारणतः 2023 मध्ये 137 ज्या विद्यार्थ्याला मार्क मिळाले आहेत, तर तो विद्यार्थी कर्नाटक स्टेटमध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS अशा सगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होता. त्यानंतरचा तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट क्रायटेरिया म्हणजे नो रिझर्वेशन बेनिफिट्स. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही SC कॅटेगरीमध्ये येत असाल, ST मध्ये येत असाल, OBC मध्ये येत असाल किंवा NT मध्ये कोणत्याही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येत असाल, पण जेव्हा तुम्ही कर्नाटक स्टेटमध्ये जाणार आहात व प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे, तर तिथं तुम्हाला ओपन कॅटेगरी म्हणून पकडलं जाईल. आता ओपन कॅटेगरीमध्ये पकडल्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, तर तिथं तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीज बसते व कोणत्याही प्रकारची फीमध्ये सवलत मिळत नाही किंवा स्कॉलरशिप मिळत नाही. जी काही ओपन कॅटेगरीची फीज आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी पे करायला लागते. पण महाराष्ट्रातल्या बऱ्याच प्रायव्हेट कॉलेजेसच्या मॅनेजमेंट कोटापेक्षा कर्नाटकातील ओपन कॅटेगरीची फीज ही कमी आहे. आता महाराष्ट्र स्टेटच्या मेडिकल कोर्सेसच्या कट ऑफ्समध्ये आणि कर्नाटक स्टेटच्या मेडिकल कोर्सेसच्या कट ऑफ्समध्ये साधारणतः किती डिफरन्स येतो हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रायव्हेट BAMSचा या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 361 होता. म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळाले नव्हते. पण तोच कट ऑफ जर आपण कर्नाटकामध्ये विचार करायला गेला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी हे मेजरली 2 कोटामधून कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेतात. पहिला आहे ऑल इंडिया कोटा, ज्याची फीस 2.5 लाख पर इयर असते, व दुसरा आहे मॅनेजमेंट कोटा, ज्याची 4 लाख पर इयर अशी यावर्षी फीज होती. आता ज्या ऑल इंडिया कोटाची 2.5 लाख पर इयर फीज आहे तिथं यावर्षी कट ऑफ हा 270 लागला होता. म्हणजे 270 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा कर्नाटकामध्ये BAMS कोर्सला ॲडमिशन मिळालं होतं. व 4 लाख पर इयर फीज असणाऱ्या 137 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा, म्हणजे जो विद्यार्थी जस्ट क्वालिफाईड झाला आहे अशा विद्यार्थ्याला सुद्धा कर्नाटकामध्ये प्रायव्हेट BAMS कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळाले होते. सो एवढा डिफरन्स महाराष्ट्र स्टेट आणि कर्नाटक स्टेटमध्ये येतो. आरंभ करिअर ॲडवायझरच्या थ्रू यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कर्नाटक स्टेटच्या चांगल्या BAMSच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हे मिळवलेले आहेत. तुम्हाला तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला कोणत्या कोटामधून ॲडमिशन मिळू शकतं व कर्नाटकामध्ये कोणते चांगले कॉलेजेस आहेत याच्याबद्दल आरंभ करिअर ॲडवायझर हे नेहमी तुम्हाला गाईड करत असतं. सो तुम्हीही यावर्षीची नीट 2024 देणार असाल व मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेणार असाल तर कर्नाटक स्टेट ॲज अ बॅकअप प्लॅन म्हणून तुम्ही ठेवू शकता. आता रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी चालू झालेले आहेत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे, तर पहिल्यांदा तुमचा व्हाईट बॅकग्राऊंड असणारा तुमचा फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं 10वीचं मार्क लिस्ट किंवा सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमचं लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आपल्याला अपलोड करावं लागतं. तुमची सिग्नेचर सुद्धा आपल्याला अपलोड करावी लागते. त्याचबरोबर एक बँक पासबुकच्या डिटेल्स आपल्याला अपडेट कराव्या लागतात. व तुम्ही 1ली ते 12वी पर्यंत तुमचं एज्युकेशन जर महाराष्ट्रामधून झालं असेल तर ते कोणत्या स्कूलमधून झालं आहे, कोणत्या इयरला तुम्ही पास झाला आहात, असं 1ली पासून ते 12वी पर्यंतच्या डिटेल्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी अपलोड कराव्या लागतात. आता जर तुम्ही 12वी बोर्ड एक्झाम यावर्षी पहिल्यांदा देत असाल
व तुमच्याकडे आता तुमचं ॲडमिट कार्ड जर आलं असेल तर तुमच्या 12वीचा रोल नंबर सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करतेवेळी हा गरजेचा आहे। आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी लास्ट डेट काय आहे बघा, 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस करू शकता। आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी फीस किती आहे तर 2,500 रुपये हे ऑनलाईन पे करून तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करू शकता। तुम्हाला कर्नाटका स्टेटची कोणत्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज नाही। जेव्हा तुमचा नीटचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळी परत आपल्याला कर्नाटका स्टेट CET सेलवरती लॉग इन करायचं आहे व तुमचे नीटचे मार्क्स जे काही तुम्हाला मिळाले असतील ते त्या ठिकाणी आपल्याला अपडेट करायचे आहेत। इन केस जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळालं नाही तर हे जे तुम्ही आत्ता रजिस्ट्रेशन करून ठेवणार आहात त्याचा बेनिफिट तुम्हाला कर्नाटका स्टेटच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये नक्की होईल। तुम्हालाही तुमच्या कर्नाटका स्टेटची मेडिकल ॲडमिशन प्रोसेसबद्दल अजून इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा महाराष्ट्र स्टेटबद्दल ॲडमिशन प्रोसेसबद्दल जर इन्फॉर्मेशन हवी असेल तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व एंट्रन्स एक्झामपासून ते ॲडमिशनपर्यंतचे अपडेट्स जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आरंभ करिअर ॲडवायझरच्या मेडिकल ॲडमिशन ग्रुपला जॉईन करा। थँक्यू।